तसं म्हटलं तर आपल्या सह्याद्रीमध्ये खूप सारे कठीण किल्ले आहेत, जसं की हरिहरगड, हरिश्चंद्रगड, रतनगड, भैरवगड. आणि आज आपण जाणार होतो अशाच एका कठीण किल्ल्याकडे, ज्याचं नाव होतं गोरखगड. पुण्यावरून हा किल्ला 154 किलोमीटर दूर आहे. 2137 फूट उंच असणारा हा किल्ला उंचीमध्ये जरी कमी असला तरी तो चढण्यासाठी तेवढाच अवघड आहे. तसं म्हटलं तर या किल्ल्याला गोरक्षगड सुद्धा म्हणतात. ठाणे जिल्ह्यातील देहरी गावातील हा गड गोरखनाथांची तपोभूमी म्हणून सुद्धा ओळखला जातो. देहरी गावातूनच या गडाचे प्रवेशद्वार तुम्हाला दिसून पडते आणि प्रवेशद्वारातूनच आतमध्ये गेल्यावर गोरखनाथांचे आणि विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आपल्याला दिसून पडते. आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्याच उजव्या हातावरून आपल्याला या गडाकडे जाण्याचा रस्ता दिसून पडतो. आणि महत्वाचं म्हणजे गडाकडे जात असताना पुरेसे पाणी आपण सोबत घ्यावे, कारण सुरुवातीला जरी मार्ग आपल्याला सोपा वाटला तरी तो पुढे पुढे जात असताना तेवढाच अवघड होत जातो. तर 20 मिनिट ते अर्ध्या तासाची जंगल वाट ओलांडल्यानंतर आपल्याला हा किल्ला दिसून पडतो. आणि किल्ल्याकडे जात असताना आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे खूप सुंदर असे दृश्य दिसते. आणि जंगलवाटेतून जात असताना आपल्याला असा दगडगोट्यांचा रस्ता दिसून पडतो. आणि याच रस्त्याच्या पुढे आहे देहराई देवीचे मंदिर. याच देहराई देवीच्या मंदिरासमोरच आपल्याला किल्ल्याच्या काही सूचना आणि किल्ल्याबद्दलची माहिती बघायला मिळते. आणि इथूनच किल्ल्यांची अवघड वाट ही सुरुवात होते. आणि इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी दिसते किल्ल्याची एक छोटीशी गुफा. आणि या गुफेकडे जात असताना थोडे सावकाश जावे, कारण इथून पाय घसरण्याची शक्यता आहे. आणि ही गुफा बघून झाल्यानंतर आपल्याला दिसतात किल्ल्यांच्या पायऱ्या. आणि काही पायऱ्या ओलांडल्यानंतर आपल्याला दिसते पाण्याची टाकी. त्यानंतर दिसते आपल्याला किल्ल्याचे प्रवेशद्वार. आणि हे प्रवेशद्वार जे आहे ते सह्याद्री संयोजकांनी बांधलेले आहेत. आणि त्या संयोजकांचा आपण सन्मान केला पाहिजे, कारण 2 बॉटल घेऊन आपण गडावर चढत असताना आपल्याला खूप अवघड असं वाटते. आणि त्यांनी हा दरवाजा गडावर कसा आणला असेल याचं मला सुद्धा आश्चर्य वाटते. आणि प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला दिसते गडांच्या आणखी पायऱ्या. आणि पायऱ्यांच्या उजव्या हाताला आहे एक पाण्याची टाकी. तसंच पायऱ्यांच्या डाव्या बाजूला आपल्याला एक लेणी दिसते. आणि त्या लेणीमध्ये एक शिल्प काढलेले आहे, त्यालाच मामा भाच्यांचे शिल्प असे म्हटले जाते. आणि गावातील लोक अधूनमधून वरत येऊन या ठिकाणी दिवा सुद्धा लावत असतात. आणि या पायऱ्यांचा टप्पा ओलांडल्यानंतर आपल्याला दिसते गडावर एक मोठी अशी गुहा. आणि ही गुहा तुम्ही बघू शकता. इथे साधारणतः 20 ते 25 लोक आरामात असे राहू शकतात. आणि याच गुहेच्या बाजूला एक पाण्याची टाकी सुद्धा आहे. तसं म्हटलं तर गडावर खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या आहेत, परंतु या टाकीमधले पाणी 12ही महिने पिण्यायोग्य असते असं सांगितले जाते. आणि महत्वाचं म्हणजे या किल्ल्याचा इतिहास. तसं म्हटलं तर या किल्ल्याचा इतिहास खूप कमी सांगण्यात येतो. तर शिवकाळात हा गड मराठ्यांच्या ताब्यात होता आणि 1800च्या काळानंतर तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर हा गड कशासाठी बांधण्यात आला, तर या गडावरून औपे घाट, सिद्धगड असे बराचसा परिसर आपल्याला दिसून पडतो. आणि याच प्रदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आला होता. आणि त्यानंतर निघालो आम्ही किल्ल्याचा शेवटचा टप्पा म्हणजे शेवटच्या शिखराकडे जाण्यासाठी. तर शेवटच्या शिखराकडे जाण्यासाठी थोडे सावकाश जावे, कारण काही ठिकाणी पायऱ्या एकदम निमुळत्या झालेल्या आहेत आणि काही ठिकाणी पायऱ्या सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही. तर वर जात असताना खूप सावकाश जावे. आणि काही पायऱ्यांवर तुम्हाला अशी पकड दिसणार. आणि या पायऱ्या ओलांडल्यानंतर सर्वोच्च भागावर आपल्याला दिसते एक गोरक्षनाथांचे मंदिर. आणि याच मंदिरामध्ये महादेवाचे पिंड सुद्धा आहे. गोरक्षनाथांचे आणि महादेवांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो गडाच्या माथ्यावरून दिसणारे सुंदर दृश्य बघण्यासाठी. आणि याच गडावरून आपल्याला बरेचसे गड बघायला मिळतात. ते म्हणजे समोर असलेला मच्छिंद्रगड. आणि या गडाचं नाव सुद्धा गोरक्षनाथांच्या एका प्रिय शिष्यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर मच्छिंद्रगडाच्या समोर जर धुकं नसेल तर आपल्याला जीवधनगड, नाणेघाट सुद्धा बघायला मिळतो. तसंच गडावरून आपल्याला सिद्धगड सुद्धा दिसतो आणि त्याच्याच बाजूने असलेला औपेघाट सुद्धा आपल्या नजरेस पडतो. आणखी एक महत्वाचं म्हणजे किल्ला उतरताना थोडं सावकाश उतरावं, कारण किल्ला चढायच्या वेळेस जेवढी अडचण जाते तेवढीच किल्ला उतरायच्या वेळेस सुद्धा आपल्याला अडचण जाते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. जय भवानी, जय शिवाजी.